जगातील माझ्या सर्व सख्या प्रिय बांधवांनो, नमस्कार. मनुष्याला मिळालेलं हे अमूल्य जीवन, अमूल्य वेळ आणि अमूल्य ऊर्जा ही माणसामध्ये संघर्ष किंवा भांडण करण्यासाठी किंवा एकमेकावर विजय मिळविण्यासाठी मिळालेले नाही. आपण हे समजू शकलो नाही की आपल्याला जीवन कशासाठी मिळाले आहे. कारण हजारो वर्षापासून आपण पाहत आलो आहोत की माणसाने विशेषतः पद, श्रेष्ठता, मोठेपणा, विजय, सत्ता, धन दौलत, भौतिक सुख इत्यादी मिळविण्यासाठी संघर्ष किंवा भांडणे केली आहे. पण अशा संघर्षातून काहीही साध्य झालेलं नाही. उलट त्यातून दुःख, तणाव, अस्थिरता आणि विनाशच मिळाले आहे. म्हणजे माणसाचेच नुकसान झाले आहे. हे माहीत झाले असूनही आपण पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहोत. वास्तविक आपण या मागची मूळ कारण शोधली पाहिजे. खरं तर या जगातील सर्व माणसे सख्खे बांधव आहेत. या जगात कोणीही वाईट किंवा दोषी नाही. कोणीही कोणाचा शत्रू नाही. जे काही घडते ते वेगवेगळ्या स्वभाव किंवा विचारामुळे घडते. या वेगवेगळ्या विचारामुळे मतभेद निर्माण होतात आणि त्या मतभेदामुळे संघर्ष किंवा भांडणे होतात. वेगवेगळे स्वभाव किंवा विचार हे निसर्गाने निर्माण केलेले आहेत. त्यामुळे यात माणसाची काहीही चूक नाही. ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. म्हणूनच सर्व माणसांनी कोणताही विरोध, संघर्ष किंवा भांडण न करता एकत्र येऊन या वेगवेगळ्या स्वभाव किंवा विचाराच्या मुळाशी जाऊन त्या मागच्या कारणाचा शोध घेतला पाहिजे. जसे की शरीरातील विविध रसायने, आहार, जीवनशैली, विचारसरणी, जीन्स किंवा जनुके, पर्यावरण, ग्रह, नक्षत्र इत्यादीचा अभ्यास केला पाहिजे. त्या कारणाचा शोध किंवा माहिती झाल्यास त्याद्वारे सर्वांचे विचार किंवा स्वभाव अधिक प्रमाणात समान होऊ शकतील आणि त्यामुळे आपसातील मतभेद आणि संघर्ष कमी होतील. याशिवाय खा, प्या आणि आनंदात जगा. जीवन मर्यादित आहे आणि मृत्यू अटळ आहे. अशा नकारात्मक विचारांनी जगू नये, तर अर्थपूर्ण आणि जागरूकतेने जगा. कारण काही सजीवाचे आयुष्य शेकडो ते हजारो वर्षापर्यंत असते. काही सजीवाचे अत्यंत शक्तिशाली असतात. अशा सजीवांच्या शरीराचा अभ्यास करून त्यांच्या दीर्घायुष्य आणि शक्तीमागील कारणे शोधली पाहिजेत, जेणेकरून त्याचा उपयोग मानवाच्या आयुष्याची मर्यादा आणि ताकद वाढवण्यासाठी करता येईल. याशिवाय शरीर ऊर्जेवर चालते. ही ऊर्जा अन्न, पाणी आणि हवेपासून निर्माण होते. जर आपण हीच ऊर्जा शरीराच्या बाहेर तयार करून काही प्रमाणात शरीरासाठी वापरू शकलो तर वेळ वाचेल, अवयव निरोगी राहतील आणि आयुष्य वाढेल. अशा प्रकारे
आपण अनेक सकारात्मक, जागरूक आणि एकतेच्या विचारांनी पुढे जाऊ शकतो आणि त्या प्रत्यक्षात आणू शकतो. या सर्व गोष्टीमुळे आपण या ब्रह्मांडाची आणि त्यातील प्रत्येक गोष्टीची निर्मिती कशी झाली आणि ती कोणी निर्माण केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. या सकारात्मक विचारासह जीवन जगले पाहिजे. हे विसरू नका की आपल्याला हे जीवन फक्त जगण्यासाठी नाही तर महान घडविण्यासाठी मिळाले आहे. मग चला आपण आपली चूक सुधारून सर्व एकत्र येऊन प्रयत्न करूया. धन्यवाद.